नमस्कार. जय जिजाऊ जय शिवराय. मी अश्विनी भास्कर खडेपाटील, माजी जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस पुणे जिल्हा. खरात सोबत अनेकांचे फोटो आहेत, पण महिला म्हणून मला टार्गेट केलं गेलं. खरात सोबत मुख्यमंत्र्यांचे देखील फोटो आहेत, ते राजीनामा देतील का, असं रुपालीताई व रुपालीताईंचे बगल बच्चे म्हणत आहेत. तर रुपालीताई यांच्या बगल बच्च्यांना माझं सांगणं आहे की गेली 15 ते 20 वर्ष रुपालीताई चाकणकर यांचे गुरु खरात आहेत, कुटुंबासहित. त्यांचं अख्खं कुटुंब सुद्धा त्यांना गुरु मानतं. गोष्ट दुसरी, शिवनिका संस्थांवरती रुपालीताई चाकणकर आहेत, त्यांची पाटी सुद्धा शिवनिका संस्थांवरती लावताना राज्य महिला आयोग सदस्य शिवनिका संस्थान अशी लावलेली. तिसरी गोष्ट, त्या बंधू बाबाला पहिल्यापासून पाठीशी घालणाऱ्या रुपाली चाकणकर आहेत. त्यांनी त्यांना पाठीशी घातलं. दैनिक पुढारीचा जो पत्रकार होता त्यांनी ही बातमी उघडकीस केली. त्यावेळेस रुपाली चाकणकरांनी महिला आयोगाचा पुरेपूर फायदा घेऊन त्या पत्रकाराला पत्र पाठवून त्याचा माफीनामा मागितला. म्हणजे महिला आयोगाच्या पदावर बसून तुम्ही काय केलं, हे काम केलं. म्हणजे तुम्ही पुरुषाची कंप्लेंट केली होती, पण तुम्ही पुरुष आयोगाचे अध्यक्ष होते का म्हणून तुम्ही त्याचा माफीनामा मागितला नाही. तुम्ही महिलांचे होते. खरं तर तुम्हाला ज्या वेळेस ही बातमी कळाली त्यावेळेसच तुम्ही त्याचा छडा लावायचा होता. असं शक्य नाही. तुमच्या घरामधला माणूस त्याच्या मुलीच्या लग्नामध्ये तुम्ही त्याच्या संस्थानावरती तुम्ही त्याला पाणी पाहिजे म्हणून जयंत पाटील साहेब ज्या वेळेस जलसंपदा मंत्री होते त्यावेळेस जयंत पाटील पाणी देत आहेत. जयंत पाटील तुमच्या जवळचे ताई फार जवळचे तुमच्या. मग जर 45 किलोमीटर लाईन जयंत पाटील घेऊन देत आहेत, मग हे एवढं सगळं तुम्हाला माहित नाही की तो माणूस खरात बाबा कसा आहे ते. बरं, गेल्या वर्षी तुम्हाला कुणकुण लागली होती तेव्हाच तुम्ही आता छडा लावायचा होता आणि हे प्रकरण तुम्ही उघडकीस आणलं असतं तर आम्ही मान्य केलं असतं की तुमचा या प्रकरणाशी काही संबंध नाही. पण तुम्ही हे प्रकरण उघडकीस आणलं नाही, कारण तुम्ही या प्रकरणामध्ये आहात. तुमच्यावर सुद्धा गुन्हेगार म्हणून नोंद झाली पाहिजे व तुमची सुद्धा एसआयटी चौकशी झाली पाहिजे. आणि हे सगळे बगल बच्चे तुमचे बोंबलतायत आता तुम्ही सोडलेत ना. काही ठराविक फेसबुकचे अकाउंट काढून काही थर्ड क्लास लोक जी सोडलेली आहेत तुमचा प्रचार करणारी, तर त्यांना पण मला सांगायचंय की तुमच्या घरातल्या आया बायांवरती असे अत्याचार झाले असते तर तुम्ही या बाईची बाजू घेतली असती का? त्या नालायक बाईची बाजू तुम्ही घेतली असती का? तुमच्या घरातल्या लोकांवरती खऱ्या अर्थानं असं व्हायला पाहिजे होतं. आज रुपाली चाकणकरांच्या जवळचे सगळे मंत्री तिथे आहेत. रुपाली चाकणकर यांनी त्या बाबाला प्रमोट केलं. आम्ही म्हणतो की रुपाली चाकणकरांनी त्या बाबाला प्रमोट केलं. त्या प्रमोटर आहेत त्या बाबाच्या, म्हणून त्या सहआरोपी आहेत. आणि हे जे बाकीचे मुख्यमंत्री म्हणा किंवा अजून काही नेते मंडळी जातात गेले ते विजिटर म्हणून गेले होते, पण तुम्ही प्रमोटर आहात. तुम्ही प्रमोटर आहात म्हणून तुम्ही सहआरोपी झाले. आणि तुम्ही हे उघडकीस आणलं असतं तर हे सगळ्या लोकांनी मान्य केलं असतं, पण तुम्ही त्याला दुजोरा देत गेले. तुमच्या पदाचा पुरेपूर फायदा घेऊन तुम्ही त्याला वाचवत आलात. तुमचे पत्र आहेत आणि तुम्ही म्हणता की त्याच्या ऑफिस मधल्या ऑफिस बॉयच्या विरोधात एका लेडीजनी कंप्लेंट केली तर मी लगेच कारवाई करायला लावली. अहो, ती कारवाई तुम्हाला खरात नाही करायला लावली की तो असं असं करतोय आणि मग तुम्ही तो व्हिडिओ करतोय आणि तो हे करतोय म्हणून त्याला टार्गेट केलं. तुम्ही खरातांना टार्गेट केलं नाही. आणि त्यावेळेसच जर तुम्ही खरातांची चौकशी केली असती की हा बाबा नक्की बाबा आहे का बंधू बाबा आहे, तर ही वेळ आलीच नसती तुमच्यावरती. आणि तुम्हाला आता पक्षाचा राजीनामा द्यायचा म्हणून तुम्हाला हे नको वाटतंय. तुम्ही सत्तेच्या लोभी आहात आणि इतके पैसे कमवलेत ना तुम्ही आता, ते बगल बच्च्यांना वाटून ना असे सोडताय. आता तुम्ही हे सगळे तुमची इन्क्वायरीच व्हायला पाहिजे. तुम्ही काय काय केलंय ना महिला आयोगाच्या पदावर असताना, तुम्ही त्याचा किती फायदा घेतला ना हे लोकांना कळलं पाहिजे. आणि ह्या तुमच्या सगळ्या गोष्टी आता बाहेर येणार. तुम्हाला न्याय देवाच्या दारातच नाही मिळणार, हे लक्षात ठेवा. आणि आता हे तुमचे सगळे बगल बच्चे आहेत ना, त्यांना सांगा की तुमचा गुरु होता तो. तुम्ही संविधानाच्या बाता करणाऱ्या ना तुम्ही गुरु मानता, हे तेव्हा सांगितलं नाही संविधानामध्ये. तुम्ही बायकांच्या गुरुवारच्या पोथ्या पुराण्या काढताना तेव्हा तुम्ही सांगितलं नाही की मी पण एक गुरु केलाय, मी पण त्याचे पाय धुते. हे सांगितलं नाही तुम्ही त्याच्यामध्ये. आणि त्या गुरुनी मला खूप काय काय सांगितलंय हे नाही सांगितलं तुम्ही. टीका करता तुम्ही त्या पोथ्या पुराण्यावर. त्या पोथ्या पुराणामध्ये तरी संस्कृती शिकवली गेलेली आहे. पण तुमच्या या बंधू बाबांनी बायकांवर अन्याय केले आणि त्याच्यामध्ये तुम्ही आहात स्वतः मूत्र पाजले लोकांना.
तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये सामील आहात म्हणून तुम्ही त्याची बाजू घेत आलात आणि आता सुद्धा तुम्ही इतर मंत्र्यांना टार्गेट करावं म्हणता. केलं पाहिजे इतर मंत्र्यांना टार्गेट, बरोबर आहे, पण प्रमोटर तुम्ही आहात आणि तुम्ही प्रमोटर आहात, तुम्ही त्याच्या ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहात. म्हणून तुम्ही आता राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षपदी असणं सुद्धा योग्य नाहीये. तुम्ही अजून सुनील तटकरेंच्या बाजूने मिळून त्याच्यावर दबाव टाकताल. त्यामुळे तुम्ही त्या पक्षात नको. आदरणीय वहिनी साहेब, आमची तुमच्याकडनं अपेक्षा आहे, या बाईची हकालपट्टी केली पाहिजे. वहिनी, तुम्ही आज उपमुख्यमंत्री आहात त्याचा आम्हाला अभिमान आहे, पण महिलांच्या व्यथा जाणून घ्या. महिलांवर अन्याय करणाऱ्या असला बंधू बाबा आणि त्याच्या गुरु या महिला, म्हणजे त्यांना गुरु मानणाऱ्या महिला आयोग, लोकांनी काय आदर्श घ्यायचा, महिलांनी काय आदर्श घ्यायचा. त्यामुळे या बाईची हकालपट्टी वहिनी तुम्ही केली पाहिजे. आमची एवढीच विनंती आहे. जय जिजाऊ, जय शिवराय.